नमस्कार. आज आपल्याला साधी सरळ पौष्टिक अशी रेसिपी बघायची आहे, ते म्हणजेच मेथीचे धपाटे. अगदी चविष्ट पौष्टिक असे धपाटे होतात. त्यासाठी मेथी स्वच्छ धुवून कापून घेतली आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, तिखट, मीठ, हळद, लसूण, जिरं, धने जिरं मसाला आणि तीळ, हे सर्व साहित्य पाणी टाकून चांगलं गोळा मळून घ्यायचा. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि कॉटनचा रुमाल घेऊन पोळपाटवर ओला करायचा आणि त्या रुमालावर पिठाचा गोळा घेऊन आपल्या हाताच्या सहाय्याने थापून घ्यायचा आणि त्याला छिद्र पाडायचे, जेणेकरून आपल्याला तेल टाकून तो चांगला तव्यावर खरपूस असा भाजता येईल. धपाटा तेल किंवा तूप टाकून आपल्याला दोघी बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. अगदी चविष्ट लागतो, कमी वेळात होतो. आता धपाट्यांसोबत चटणी तर हवीच. मग आता चटणीसाठी मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं. त्यामध्ये हिरवी मिरची असेल, कढीपत्ता, लसूण, जिरं, 1 चमचा डाळ्या घेतल्या, 1 आल्याचा तुकडा घेतला. हे सर्व साहित्य, चवीनुसार मीठ, हे सर्व साहित्य थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. चटणी अगदी चविष्ट लागते. यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी करू शकता किंवा खोबऱ्याची. मी ओल्या खोबऱ्याची केली आहे. तर ही चटणी एकदम धपाट्यांसोबत खूप चविष्ट लागते. चांगले बारीक करून घ्यायची. त्यानंतर आता चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये थोडं तेल गरम करायचं आणि तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, मोहरी आणि हिंग. जिरं मोहरी तडतडली मग हिंग टाकायचा आणि कढीपत्ता. जिरं मोहरी तडतडल्याचा आवाज आणि सुगंध खूप छान येतो. ही चटणी नक्की करा, खूप छान लागते. धपाट्यांसोबत चटणी खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या गोड कमेंट मला नक्की पाठवा.